आता बातमी साताऱ्यामधून। सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आलाय। विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटलांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कळते। विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळते। सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली। तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं त्यांनी शरद पवारांना कळवलंय। तर त्यांनी माघार घेतल्यावर या गटाकडून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आणि सुनील माने यांच्या नावाचा विचार सुरू आहे असं पवार म्हणतात। तर उदयनराजेंविरोधात कोण मैदानात उतरणार आहे, तर हे संभाव्य उमेदवार शरद पवार यांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे जे विद्यमान आमदार आहेत, बाळासाहेब पाटील देखील आमदार आहेत आणि सुनील माने हे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आहेत। या तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी शक्यता आहे। की त्यांच्याकडे प्रकृतीचे काही प्रश्न आहेत। इलेक्शनच्या धक्काधक्कीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसं होत नाही आणि त्यामुळे ही रिस्क घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी लढावं, पण ती काही आम्हाला पूर्ण करता आलं नाही। नावं जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, हां सत्यजित पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत, सुनील, सत्यजित आणि श्रीनिवास पाटील ही नावं आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।